काही जण तक्रार करत होते की अजितदादा आम्हाला पैसे देत नाहीत, आम्हाला निधी देत नाहीत, परंतु माझ्या आठवणीत तरी अशी कोणतीही गोष्ट नव्हती की एखादं चांगलं काम आहे आणि त्याला दादानी आडकाठी केलेली, असं कोणतंच काम नव्हतं. त्याच्यामुळे मला खास त्यांची आज आठवण तर येते, कारण या सगळ्या जो काही कालखंड आहे त्याच्यात ते एक मजबूत खांबासारखे माझ्यासोबत उभे राहिले. मराठी भाषा भवन आणि चौपाटीला आपण मराठीचं रंगभूमीचं दालन हे एक करायचं आपण ठरवलं होतं. ते एक त्याच्याबद्दल सुद्धा आपण जर का काही केलं. आणि वरळी डेअरी आहे तिकडे जागतिक दर्जाचं एक पर्यटन केंद्र, मुंबईच्या पूर्व किनाऱ्याला सुद्धा एक पर्यटन केंद्र, अशी अनेक कामं अनेक गोष्टी आम्ही त्यावेळेला केल्या. आणि साहजिकच आहे की ही कामं करत असताना शेवटी पैशाची चणचण, पैसा कमी पडता कामा नये, त्याचा जमा खर्च कसा करायचा हे एक फार मोठं काम असतं. आणि तिथे आता माननीय उपमुख्यमंत्री जी आपण जे बोललात अजितदादा यांनी खंबीर साथ मला दिली, त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य हे मी कधीच विसरू शकत नाही. आणि तो जो स्नेह आमचा वाढला तो त्यामुळेच वाढला, कारण चांगल्या कामाला कधीच अजितदादांनी, म्हणजे तेव्हा काही जण तक्रार करत होते की अजितदादा आम्हाला पैसे देत नाहीत, आम्हाला निधी देत नाहीत, परंतु माझ्या आठवणीत तरी अशी कोणतीही गोष्ट नव्हती की एखादं चांगलं काम आहे आणि त्याला दादानी आडकाठी केलेली, असं कोणतंच काम नव्हतं. त्याच्यामुळे मला खास त्यांची आज आठवण तर येते, कारण या सगळ्या जो काही कालखंड आहे त्याच्यात ते एक मजबूत खांबासारखे माझ्यासोबत उभे राहिले. आणि इतरही माझे सगळे मंत्री त्यावेळेला सोबत उभे राहिले, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. आता साहजिकच आहे की या विधान परिषदेचं जे काही महत्त्व आहे, त्या विधान परिषदेच्या महत्त्वाबद्दल मी मुद्दामून का सांगतोय, कारण हे सभागृह हे वरिष्ठ सभागृह, वरिष्ठांचं म्हणजे त्याला जर का विधानसभेमध्ये एखादी गोष्ट घाई गडबडीमध्ये मंजूर झाली तर त्याचा पुनर्विचार करण्यासाठी हे सभागृह निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि या सभागृहामध्ये साधारणतः कोण येतं, तर विविध क्षेत्रातले जे सामाजिक, आता आपण ज्यांचा उल्लेख केला आजही आहेत, नाही अशातला भाग नाही, पण याच्यामध्ये साहित्यिक आहेत, विचारवंत आले पाहिजेत, शिक्षक मतदारसंघातून येतात, त्याच्यानंतर काही समाजसेवक आहेत, विविध क्षेत्रातले जे मान्यवर आहेत की ज्यांच्याकडनं काहीतरी विचार आपण घ्यावेत आणि आपल्या कारभारात सुधारणा करावी, असे विचारवंत हे मग नामनिर्देशित असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या निवडणुकांमधून असतील, हे या सभागृहात अपेक्षित असतात. आणि या सभागृहामध्ये ठीक आहे, आज आम्हाला निरोप देत आहेत, प्रत्येकजण इकडे येतो आणि काही ना काहीतरी देऊन जातो. आम्ही काय दिलं हे आम्ही काय सांगण्यासारखी गोष्ट नाही, ते जर काय दिलं असेल तर काय असेल ते असेल. पण यापूर्वी जे सदस्य या सभागृहात येऊन गेले आणि त्यांनी ज्या काही गोष्टी इकडे दिलेल्या आहेत, माझी आपल्याला विनंती आहे की मी एकूण जे काही मधल्या काळामध्ये सगळा कारभार बघतोय याही सभागृहाचा, खालच्याही सभागृहाचा, सदस्य जे निवृत्त होत आहेत त्यांना आपण निरोप जरूर द्यायला पाहिजे, कारण त्यांची तेवढी टर्मच असते. पण आजपर्यंत ज्या दिग्गजांनी जे आपल्याला संस्कार दिलेत आणि परंपरा दिले, त्याला मात्र या सदस्यांनी, जसं हे सभागृह कधी विसर्जित होत नाही तसंच त्यांनी दिलेले संस्कार आणि परंपरा याला सुद्धा आपण कधी निरोप देता कामा नये, ह्याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे.